भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेले ते मंत्री कोण याची उत्सुकता तर सगळ्यांना आहे. मित्र हो, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं जे काही प्रकरण आज उघडकीला आलेलं आहे आणि त्याचे जे काही पडसाद उमटत आहेत, त्यामुळं हे प्रकरण अशोक खरात याच्या पुरतं मर्यादित उरलेलं नाही, तर त्यानं या प्रकरणानं आता अवघं मंत्रिमंडळ हलवून टाकलेलं आहे, हादरवून सोडलेलं आहे. बघा ना, पहिली विकेट गेली ती रुपाली चाकणकर यांची, पण एवढ्यावर हे प्रकरण थांबताना अजिबात दिसत नाही. मंत्रिमंडळातील अर्धा डझनहून अधिकचे मंत्री या खरात फाईल्समध्ये अडकल्याची मोठी चर्चा आता होत आहे. यातले कोणी गप्पा आहेत, कोणी खुलासे करीत आहेत, तर कोणी आपलं सारवासारव करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत. भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेले ते मंत्री कोण याची उत्सुकता तर सगळ्यांना आहे. या अशोक खरात याच्यामुळं आपली विकेट पडते की काय, आपल्या मंत्रिपद जाते की काय, याची भीती सुद्धा काही जणांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये थेट SIT नेमली, चौकशीचे आदेश दिले. खरातशी संबंध असणाऱ्या सर्वांचेच धाबे यामुळे दणाणले. खरात सोबत काही माजी मंत्र्यांची छायाचित्र, व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. खरातशी कोणाचे नेमके आणि काय संबंध आहेत याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. खरात फाईल्स बाबत संबंधिताकडे मोठ्या संशयानं सुद्धा पाहिलं जाऊ लागलेलं आहे. यामध्ये बघा, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुद्धा एक फोटो आहे. त्यांनी याचा खुलासा सुद्धा केला आणि थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एकदा शिर्डीला आले होते. त्यावेळी त्यांनी खरात याच्या दर्शनाला जायचं असल्याचं सांगितलं. त्यावेळी मी पालकमंत्री या नात्यानं त्यांच्या स्वागताला त्यांच्यासोबत होतो. एकनाथ शिंदे पूजा करायला आत गेले आणि मी मात्र जिल्हाधिकाऱ्यासोबत बाहेर थांबलो, अशी सारवासारव आता या विखे पाटील यांनी केली. म्हणजे काय, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना तिथे गेले होते हे त्यांनी अधोरेखित करून दाखवलं. तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनीच आग्रह करून तिथं नेलं होतं असं सुद्धा या विखे पाटलांनी सांगितलंय. दीपक केसरकर यांनीही बघा कबुली तर दिली, पण हात झटकण्याचा प्रयत्न सुद्धा केला. काय म्हणताय ते, ईशान्येश्वर मंदिरामुळे माझ्या आणि अशोक खरातची ओळख झाली, ही वस्तुस्थिती आहे. मी देवभक्त असल्यामुळं एकदा शिर्डीला जात असताना सिन्नरमध्ये हे ईशान्येश्वर मंदिर असल्यामुळं कधीतरी त्या ठिकाणी जाणं होत होतं. बाकी खरात याच्याशी माझा तसा काही संबंध नाही, असा खुलासा हे एकनाथ शिंदे गटाचेच नेते आहेत ते माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यांचेही फोटो व्हायरल झाले ना, तेच या राजकीय चर्चेमध्ये हे केसरकर अग्रभागी दिसत आहेत. मग त्यानंतर भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा या खरात सोबत एक फोटो समोर आला. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या फोटोकडे बोट दाखवलं. पाटील यांनी पुण्याला काळीमा फासण्याचं काम केलंय. त्यांचे फोटो पाहिले तर खरात कोणीतरी एक मोठा माणूस आहे आणि हे पाटील हात आणि खांदे खाली करून उभे आहेत. जणू काही हे पाटील काहीतरी विधी करत आहेत असा संशय येतो. पाटील यांचे खरातशी नेमकी काय संबंध, या संदर्भात खुलासा करणं गरजेचं आहे, असं दंगेकर यांनी म्हटलेलं आहे. भोंदूबाबा खरातच्या सोबत जवळीकीमुळे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. हाच न्याय खरात सोबत जवळीक असणाऱ्या इतर नेत्यांनाही मंत्र्यांनाही लावण्याची मागणी आता होऊ लागली आहे. साहजिकच त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर आणखी काही माजी मंत्री, त्यांचं सुद्धा टेन्शन आता वाढलेलं आहे. नाशिकमधल्या या भोंदूबाबा अशोक खरात याला भेटायला अनेक राजकीय मंडळी ये जा करत होती. खरात सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सलगी असल्याची छायाचित्र समोर आलेलीच आहेत. खरातच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर येतात. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या सलग 2 सरकारी कार्यक्रमांना दांडी मारली.
शुक्रवारी महाडच्या चौदार तळ्याच्या कार्यक्रमाला आणि नंतर लोकभवनातील दीक्षांत सोहळ्याला एकनाथ शिंदे हे गैरहजर होते आणि मग त्यामुळं विविध प्रकारच्या चर्चांना पेव फुटलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं जे झालं तेच या मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे की काय, अर्थात ज्याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. पाहूया आगे आगे होता है क्या. धन्यवाद मित्रो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.